उद्याची शुक्रवारी आपण मार्केटचं हे बघितलं की जवळजवळ 1000 पॉईंटच्या पेक्षा जास्त सेन्सेक्स खाली आला. हे MSCI बॅलन्सिंगबद्दल बोललं जात आहे. आणि दुसरं म्हणजे मॉन्सूनचा जो अहवाल आलेला आहे, हा काय फिनॉमिना आहे आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगाल का? आणि त्याआधी मला वाटतं आपल्या सूर्यवंशी जो सगळ्यात यंग क्रिकेटर आहे त्याचं आपण मात्र अभिनंदन करायला पाहिजे. ती एक छान न्यूज आहे की एवढं टॅलेंट क्रिकेटचं आपल्याकडे, वैभव आहे असं म्हणायला क्रिकेटचं पाहिजे. वैभव आहे, वैभव. आणि दुसरं म्हणजे बरेच दिवस आपण मार्केटसाठी काही पॉझिटिव्ह हेडलाईन येईल का वाट बघतोय. निदान या हेडलाईननी तरी सुरुवात करूया. नमस्कार. सर्वप्रथम आपण बघितलं जो ट्रेंड आहे म्हणजे FPIs म्हणजे परदेशी संस्था जी विक्री करतायत हो. ती ह्या महिन्यात पण तशीच चालू राहिली. साधारण 33,000 करोडची ह्या महिन्यात विक्री झाली. एकूणच 2.25 लाख करोड झाली या फक्त 2026चा विचार केला तर. मगाशी तुम्ही महिन्याचा उल्लेख केला, जून महिना. हो. सध्या अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास चालू आहे. हो. आणि म्हणतात ना की दुष्काळात आधीच उल्हास त्यातून आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास किंवा दुष्काळात 13वा महिना. तसं MSCIचं बॅलन्सिंग झालं. MSCI बॅलन्सिंग म्हणजे मॉर्गन स्टॅनली जी एकेका क्षेत्रामध्ये म्हणजे रिजनमध्ये जी इन्व्हेस्टमेंट करते त्याची दर 6 महिन्यांनी रिव्ह्यू घेतला जातो. त्यात काही शेअर असतात ते त्याच्यातून ते एक्झिट घेतात आणि त्याच्यामध्ये आपण जर निफ्टी म्हणतो 50 किंवा सेन्सेक्स 30 म्हणतो त्यांचा ब्रॉड बेस असतो आणि जवळ 85 स्क्रिप्ट त्याच्यामध्ये आहेत आणि त्यात मिड कॅप पण येतात, स्मॉल कॅप पण येतात. तर त्या हिशोबाने हा सेल झाला आणि त्यांचा तब्बल 21,000 करोडचा झाला. म्हणजे तुम्ही बघू शकता एक जोरात खटका बसला आणि मार्केट रिॲक्शन झाली. अजून एक गोष्ट याच्यामध्ये अजून दिसते की इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवरती जो क्रूडचा जो रेट होता तो $90 पर्यंत आला होता बॅरलला. तो पुन्हा काही अनिश्चिततेमुळे पुन्हा 100 गाठतोय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अर्थातच मार्केट जे आपण म्हणतो जी रेंज बाउंड आहे ते परत खाली आलं आणि गुंतवणूकदारांना वाटतं की आता चला आपण नवीन काहीतरी या अश्वावर आरूढ होऊ. तर परत त्याला जो सापशिडीचा खेळ चालू आहे तो म्हणतो असाच चालू आहे. होपफुली या महिन्यामध्ये त्यात थोडं स्थैर्य येईल असं दिसतंय. बरोबर.